11वी साठी आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। प्रवेशासाठीची वेबसाईट क्रॅश झाली। वेबसाईटवर साइट अंडर मेंटेनन्सचा मेसेज आल्यानं विद्यार्थी हैराण झाले। 11वी प्रवेशाची वेबसाईट पहिल्याच दिवशी नापास। वेबसाईट क्रॅश, विद्यार्थ्यांना मनस्ताप। अपयशावर शालेय शिक्षण विभागाची सारवासार। 10वीला चांगलं यश मिळवून 11वीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची आज सरकारनं साफ निराशा केली आहे। पहिल्याच दिवशी 11वी प्रवेशाचा फॉर्म भरताना सरकारनं विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा पाहिली। https maha.fyjcadmissions.in या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, पण वेबसाईटवर विद्यार्थी आणि पालकांना लॉग इन करताच येईना। नंतर तर वेबसाईट अंडर मेंटेनन्स, विल बी बॅक सून असा संदेश देऊ लागली। पहिल्या दिवशी प्रवेशाच्या परीक्षेत सरकार नापास झाल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांना कपाळावर हात मारून घ्यावा लागला। गेल्या 2 तासापासून हे विद्यार्थी जेव्हा ही वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न करतायत तर ही वेबसाईटच ओपन होत नाहीये। ओपन झाली तर पुढचे काय ऑप्शन असतात ते सुद्धा दिसत नाहीये। त्यामुळे विद्यार्थी गेल्या 2 तासापासून त्रस्त असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारूया। नेमका ही 11वी प्रवेश परीक्षाची जी वेबसाईट आहे ती सुरू होत नाहीये। मागच्या 2 तास झाले FYJC महाराष्ट्र ॲडमिशन ची वेबसाईट चालू होत नाहीये। मागचे खूप वेळ झाला आम्ही प्रयत्न करतोय, पण ती सुरू नाही होते। मध्ये एकदा सुरू झाली होती तर त्यात काय दिसत होतं? मग त्याच्यात फक्त इन्फॉर्मेशन टाकल्यावरती परत मेंटेनन्स वाले हे दाखवत होते इंटरफेस, तर सुरू नाही होते बस। आता तू करून दाखव कशा प्रकारे होते। तर ते फक्त असं काही पण केलं तर रिफ्रेश केली तरी साईट अंडर मेंटेनन्सच येते, काहीच येत नाहीये। अच्छा, तर आपण बघितलं आहे शिक्षण विभागाच्या मार्फत ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे ती मात्र सुरू होत नाही। त्यामुळे लाखो विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या प्रवेशासाठी मुकणार का, किंवा किती वेळात सुरू होणार, आणखी वेळ वाढवून मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवेशाच्या मुहूर्ताला सरकार नापास झाल्यानं विरोधकांनी सरकारचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। या सरकारला आता फक्त 100 दिवसच झालेत असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। 100 दिवस पूर्ण झाले सरकारला, बिलकुल। आता सांगा पुढे काय? सरकार कोणासाठी काम करते? हे जे 3 तिकडी सब बिगडी काम चाललंय यांचं। झालेल्या प्रकारावर सरकारनं सारवासारव करायला सुरुवात केली आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईट कार्यान्वित होऊ शकत नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। 11वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशामध्ये काही टेक्निकल मुद्दा उपस्थित झालेला आहे। मी स्वतः आणि आमचा संपूर्ण विभाग, संचालक माध्यमिक पुणे यांच्या माध्यमातून जे काही ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे त्यांच्या संपर्कात आहोत। मला वाटतं की काही तासांमध्ये तो प्रश्न सॉर्ट आउट होईल। विद्यार्थ्यांना मी विनंती आवाहन करेन की आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, काही तासांचा अवधी त्याच्यामध्ये फक्त लागेल। सरकारची सगळी यंत्रणा आता ऑनलाईन झाली आहे। ऑनलाईन निकाल, ऑनलाईन प्रवेश हे आता दरवर्षी होऊ लागलाय। प्रवेशाच्या पहिल्या दिवशी लाखो विद्यार्थी एकाच वेळी लॉग इन करणार याची कल्पना असतानाही सरकारनं का तयारी केली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सीमा आढे, झी 24 तास,